स्पेसिफिक प्रश्न आहेत। जर ऍडव्हान्स मोबिलायझेशन दिलं असेल आणि काम सुरू झालं नसेल किंवा निकृष्ट दर्जाचं झालं असेल तर व्याजासकट त्या कॉन्ट्रॅक्टर कडनं ते सगळे पैसे महानगरपालिका परत एकदा घेणार का? दुसरा प्रश्न, केवळ इंजिनियर, सब इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांच्यावरच कारवाई होणार की एएमसी, डीएमसी यांच्यावर पण आपण कारवाई करणार का? कारण 6,600 कोटी मुंबईचे पैसे यामध्ये खराब झालेले आहेत। आणि तिसरा माझा प्रश्न आहे की मेजर रोड्सचं जसं हा सगळा गोंधळ झालेला आहे हे आता प्रत्येक मुंबईच्या आमदारांनी सांगितलंय, त्यामुळे मेजर रोड्सचं क्लबिंग न करता मायनर रोड्स तरी जुन्या पद्धतीने आपण करणार का? जसं सन्माननीय सदस्य अमितजींनी सांगितलं, छोटे रस्ते तरी तुम्ही ऍस्फाल्ट मास्टिकचे करू देणार का? की प्रत्येक छोटा रस्ता सुद्धा सिमेंट कॉन्क्रीटच्या मागेच अट्टहास मुंबई महानगरपालिका करणार? अध्यक्ष महोदय, या प्रश्नाचं उत्तर मी सुरुवातीलाच दिलंय की या सगळ्याची चौकशी करू, त्याच्यानंतर सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केलेली आहे की ते देखील तपासून बघू। आणि याच्यावर मी एक चांगला मार्ग सांगितलेला आहे की माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना या सगळ्या सदस्यांच्या भावना लक्षात घेता एका विस्तृत बैठकीचं आयोजन करण्याची विनंती केली जाईल आणि सगळ्या मुंबईच्या आमदारांना बोलवलं जाईल। या संदर्भात मला वाटतं आता भरपूर चर्चा झाली आहे। मी असे निर्देश देत आहे की सोमवारी दुपारी 3 वाजता सन्मान्य उपमुख्यमंत्र्यांसोबत स्वयं जे मुंबईचे आमदार या संदर्भात चर्चा करू इच्छितात माझ्या दालनात बैठक होईल। 1 नंबर 2, यापूर्वी ज्या वेळेला रस्त्यांच्या विषयात असाच प्रश्न निर्माण झालेला तेव्हा EOW मार्फत SIT स्थापन झालेली आणि याची सखोल चौकशी झालेली, तर शासनाने आता सभागृहात जेवढे गंभीर माहिती मिळत आहे ती लक्षात घेता या संदर्भात अशीच चौकशी करायची का या संदर्भातला पण विचार करून त्या बैठकीत यावे। पॉइंट ऑफ ऑर्डर हा आहे की सन्माननीय मंत्री महोदयांनी 5 ची कॉन्ट्रॅक्टर्सची नावं घेतली, त्याच्यातून एक 5 मधून त्यांचा पॉइंट ऑफ ऑर्डर आहे, पॉइंट ऑफ ऑर्डर आहे, ते प्रश्नावर बोलत नाही, त्यांचा पॉइंट ऑफ ऑर्डर आहे। बसा। अध्यक्ष महोदय, एकच मी विनंती करतो मंत्री महोदयांना, कारण रेकॉर्डवर चुकीचं येऊ नये की जी 5 नावं घेतली कॉन्ट्रॅक्टर्सची त्याच्यातून एकाने काम मागे घेतलेलं आहे, काम करणार नाहीत मुंबई महानगरपालिकेत आणि दक्षिण मुंबईतले जे कॉन्ट्रॅक्ट आहेत ते सगळे रद्द झालेले आहेत, तर ते चुकीचं। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।